नमस्कार. फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सणासुदीला गोडधोडाच्या पदार्थात आपण अनारसे पण करतो. शिवाय अधिक महिन्यात पण आपण अनारसे करतो. जावयाला वाण देण्यासाठी आपण अनारसे वाणामध्ये देतो. तर हे अनारसे बऱ्याच जणांचे करताना तळताना फुटतात, पसरतात आणि तेलकट होतात, कडक होतात, जाळीदार होत नाहीत. तर हे जाळीदार होण्यासाठी मी आज अनारसे करताना तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सहित रेसिपी दाखवणार आहे. हे अनारसे जाळीदार होण्यासाठी जे सिक्रेट आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. शिवाय मी अनारशाचं पीठ घरच्या घरी कसं करायचं हे मी तुम्हाला रेसिपीच्या मध्ये सांगणार आहे. आणि रेसिपीच्या शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे अनारसे खुसखुशीत होण्यासाठी. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपण आता अनारसे करायला सुरुवात करू. अनारशाचं पीठ घेतलं आहे, हे आपण थोडंसं नीट मळून घेऊ. याचे आपण आता गोळे करायला घ्यायचे. छोटे छोटे गोळे करू आपण. या पिठाचे गोळे करताना थोडंसं वितळवलेलं आणि गार झालेलं तूप घ्यायचं हाताला लावायला. आता हे आपण छान गोळे करून घेतले पिठाचे, अनारशाच्या पिठाचे. आता आपण पोळपाट घ्यायचं. पोळपाटाला खसखस टाकायची आपण पोळपाटावर. आणि हे जे गोळा केला आहे हा असाच्या असा नाही घ्यायचा करायला. आधी थोडंसं आपण हाताने असा अजून थोडा मोठा करायचा आणि मग आपण हा खसखशीवर ठेवायचा. थोडीशी अशी साईडला काढून घ्यायची खसखस. आता आपण खसखशीवर हा गोळा ठेवला आहे. आता हा आपल्याला असा पसरायचा आहे. त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग ही 3 बोटं घ्यायची. या 3 बोटांनी आपण हा असा अनारसा तयार करायचा, थापायचा. जे नवीन आहेत त्यांनी असा छोटा केला तरी चालेल, ज्यांना सवय नाही त्यांनी. आता हा आपण असा साईडला ठेवू आणि आपण आता परत चमच्याने थोडी खसखस अजून पुढे घेऊ आणि त्यावर दुसरा गोळा घेऊ आपण करायला. तो पण आपण थोडा असा मोठा करून घ्यायचा हाताने आणि मग खसखशीवर ठेवायचा. परत तूप लावायचं थोडं. प्रत्येक वेळेस या बोटांना तूप लावलं तरी पुरे. आणि मग या बोटांनी असा पसरवायचा. साईडलाच फक्त आपल्याला बोटाने दाबायचे तरी मोठा होतो. नंतर मध्ये तुम्ही करा. आधी सुरुवातीला साईडला, परत मध्ये, असं करत करत आपण हा मोठा करायचा अनारसा. असे आपण अनारसे सगळे थापून घ्यायचे. अनारसे थापून झाले. आता आपण तळायला घेऊ. अनारसे करण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे तांदूळ वापरा, सुगंधी तांदूळ वापरा, इंद्रायणी वगैरे तांदूळ वापरा, आंबेमोहर वापरा. रेशनचे तांदूळ वापरले तरीही अनारसे छान होतात. तर त्यासाठी काय करायचं, तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजवायचे. म्हणजे सोमवारी जर तुम्ही सकाळी पाण्यात स्वच्छ धुवून तांदूळ पाण्यात भिजवले की मंगळवारी सकाळी त्याचं पाणी बदलायचं. पुन्हा बुधवारी सकाळी परत पहिलं पाणी काढून त्याचं नवीन पाणी घालून पुन्हा ते ठेवायचे. आणि गुरुवारी सकाळी पाण्यातनं काढून चाळणीवर निथळून कापडावर पंख्याखाली सुकवायचे. आणि पूर्ण सुकवायचे नाही, पूर्ण ओलेपणा जाऊ द्यायचा नाही. थोडेसे ओलसर असतानाच मिक्सरमध्ये दळा आणि दळताना चाळून घ्या आणि मग परत दळा. एकदम बारीक दळा, किंवा घरघंटी असेल तर तुम्ही घरघंटीत दळायला द्या. पीठ बारीक असायला हवं. आणि मग त्या पिठामध्ये तुम्ही किसलेला गूळ घाला. गूळ किसून घाला, चिक्कीचा गूळ घालू नका, मऊ गूळ वापरा. किसला की मऊ होतोच. आणि मग त्या पिठामध्ये
गूळ मिक्स करून तूप थोडंसं घाला आणि त्याचा असा छान घट्ट गोळा तयार होईल. आणि मग हे गूळ घातलेलं जे पीठ तयार केलेलं असतं हे तुम्ही 4-5 दिवस मुरायला ठेवा हवाबंद डब्यामध्ये. म्हणजे मुरलं की त्याची चव छान लागते. खायला सुरुवात करू. अनारसा ही जी बाजू असते खसखशीची ती वर घ्यायची आणि एका वेळेला एकच अनारसा तळायचा आणि हळूच टाकायचा. तेल खूप कडकडीत, तेल म्हणा तूप काय तुम्ही घ्याल ते खूप तडतड कडकडीत नको. आणि इथे अशी टीप आहे की खसखशीची बाजू वर घ्यायची आणि तळताना आपल्याला उलटवायचा नाही आहे, फ्लिप नाही करायचा. फक्त ह्याच्यावर आपल्याला वर्ण तूप तेल काय असेल ते असं वर्ण सारखं याच्यावर घालत राहायचं आहे सतत. पण वर्ण हा सतत तेल किंवा तूप टाकण्यानेच आपण तळणार आहे, उलटवायचा नाही आहे. त्यामुळे भरपूर सतत याच्यावर आपण तूप टाकत राहायचं आहे. तुम्हाला तूप नको असेल तर शेंगदाणा तेल वापरा, त्याची टेस्ट खूप छान असते. यात पिठामध्ये गुळाचं पीठ करतात, कोणी साखरेचं करतात. ते कसं तयार करायचं ते मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे व्हिडिओच्या मध्ये. पीठ कसं करायचं खूप सोपी पद्धत आहे. शक्यतो गुळाचे टेस्ट छान लागतात. साखरेचे आवडत असतील तर तुम्ही साखरेचे करा. याच्यावर आपण सतत तूप घालत राहायचं. एका वेळेला एकच अनारसा तळायचा, उलटवायचा नाही. हे आपण काढून टाकू. मगाशी बघायला घेतलं होतं टेस्ट करायला. आता हा आपला झाला आहे, कारण नंतर ते खूप होतात. आपला झाला आहे. आपण आता निथळून घेऊ. आता आपण दुसरा टाकतोय. खसखस कमी पडली तर तुम्ही साखर पण वापरू शकता थापायला. साखरेवर पण थापता किंवा खसखस साखर एकत्र करून पण थापता येतो. ही वरची बाजू आपण जे वरून तूप घालणार आहे त्यावरच तळली जाणार आहे. त्यामुळे सतत तूप घालत राहायचं वरनं. आणि तळताना एकदम बारीक फ्लेम ठेवायची गॅसची, तरी पण हे तळला जातो. हा हे वरून असं थोडंसं लालसर झालं ना की लगेच काढायचा, कारण तो नंतर पुन्हा काळा झाला ना की खालनं जास्त काळा होतो खालच्या बाजूनी. तोपर्यंत या इथपर्यंत कलर आला थोडासा गोल्डन की काढून घ्यायचा. खालून अंदाज येतो आपल्याला की तो पूर्ण झाला आहे. थोड्याशा कडा दिसतात, चाळणीत काढायचं. आणि तळून झाले की असे चाळणीत काढायचे. खाली अशी थोडी खोलगट डिश किंवा ताट ठेवायचं, पसरट नाही ठेवायचं, कारण ही चाळणी टेकायला नको. म्हणजे यातलं तूप आहे ना त्या ताटात पडेल, तूप तेल असेल ते. असे चाळणीत ठेवायचे. आणि आता हे बघा, हा थापलेला अनारसा आणि हा अनारसा किती फुगलेत बघा छान. असे पातळ थापायचे, छान फुगतात. हे आपले अनारसे रेडी आहेत. हे अनारशाचं पीठ मुरायला ठेवलं आणि तुम्ही अनारसे करायला घेतले तर तेव्हा जर ते पीठ कोरडं वाटलं तर त्याला दुधाचा हपका मारा, दूध शिंपडा आणि ते थोडंसं मऊ करा. थोडं तूप घाला आणि थापता येईल इतपत मऊ करून घ्या. जर कोरडं पीठ असलं आणि तुम्ही प्रयत्न केला करायचा तर ते फुटणार. आणि खसखस वापरा. आणि बाकी मी कसं करायचं, कसे तळायचे ही ट्रिक मी तुम्हाला तळताना रेसिपीमध्ये सांगितली आहे, काय करायचं तळण्यासाठी. शिवाय रेसिपीच्या शेवटी मी अपूपदान म्हणजे काय हे पण सांगणार आहे. अपूप म्हणजे काय, कशाला म्हणतात हे पण मी सांगणार आहे. अपूपदान म्हणजे
जे पदार्थ आपण करतो, जाळीदार करतो, त्या जाळीदार पदार्थाला अपूप म्हणतात. हे असे पदार्थ कुठले कुठले असतात तर बत्तासे, मैसूर पाक आणि अनारसे. हे आपण दान करताना जाळीदार पदार्थ दान करतो, याला म्हणतात अपूपदान.